विद्यार्थ्यांचं तरुण मंडळींचं आंदोलन जे आहे ते दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये सुरू आहे आणि यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जो एक चेहरा समोर येतोय खरं तर घरामध्ये त्यांना डिटेन केलं जातंय आणि असं तर सौम्य आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, एकंदरीत घरातून ताब्यात घेतलं जात होतं, रस्त्यावर उतरून आंदोलन करून दिलं जात नव्हतं, नेमकं काय सुरू आहे? मला वाटतं ही महाराष्ट्र सरकारचं सुरू असलेलं विद्यार्थ्यांविरोधाचं दबाव तंत्र आहे. पण या दबाव तंत्राला न घाबरता आज उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मिळालेला आहे. आणि जे विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर उतरले होते त्या महाराष्ट्रातल्या 1000-1500 मुलांवरती तुम्ही एफआयआर दाखल केल्या. जे तुम्हाला प्रश्न विचारतायत त्यांना तुम्ही आरोपी ठरवलं. म्हणजे आम्ही आमच्या आजी आजोबांकडून ऐकायचो की आणीबाणीच्या काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती देशात होती, व ही अघोषित आणीबाणी आहे का लावलेली जमावबंदी, हा पण आमचा प्रश्न आहे. आणि या जमावबंदीला न जुमानता आज इकडे आम्ही आलेलो आहोत आणि हाच खरा विजय आहे. आणि दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याला आमचा असाच प्रतिसाद मिळेल. तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला की एफआयआर दाखल केला जात आहे, काही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्यांना एफआयआर दाखल केल्यामुळे या प्रकारे पाहतो की या सगळ्यामध्ये दडपण्याचा हा प्रयत्न आहे का? निश्चित हा दडपण्याचा प्रयत्न आहे. मी जसं म्हटलं 20 तारखेला आम्ही काय करणार होतो, इथे येणारे मुलं कोण होती? ही शाळा कॉलेजेस मध्ये शिकणारे विद्यार्थी होते ना. देशातले दहशतवादी आणि आतंकवादी तर नव्हते की तुम्ही आमच्या घरी 9 वाजता येऊन आमचा आवाज थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावरती एफआयआर केला. माझी ही मागणी आहे की लवकरात लवकर जर या एफआयआर सरकारने मागे घेतल्या नाहीत तर असंच हे आंदोलन चिघळेल आणि असंच आंदोलन सुरू राहील. शासनाला एफआयआर मागे घ्याव्याच लागतील. एकीकडे एफआयआर आहे, दुसरीकडे लाठीचार्ज आहे. एकीकडे एफआयआर पाहतो आपण, दुसरीकडे लाठीचार्ज आहे. मात्र राजीनामा हा कोणत्याही परिस्थितीत होत नाहीये. राजीनाम्याची मागणी ही दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली आहे. आणि आता तुम्ही मला सकाळपासून फोन येत आहेत की आज पण आम्हाला नोटिसेस आल्यात, काय करू? तरी मुलं प्रोटेस्टला आली. याचा अर्थ आता तुमच्या पोलिसांच्या दबाव तंत्राला किंवा या नोटिसेसला घाबरणारे आम्ही राहिलेलो नाही आहोत आणि या दबाव तंत्राच्या विरोधात आता आम्ही गेलेलो आहोत आणि आम्ही काम करतो. सोनम वांगचुक जे आहेत यांनी खरं तर 20 दिवसांपेक्षा जास्त म्हणजे 26व्या दिवसानंतर त्यांचं उपोषण सुटतंय, मात्र राजीनामा होत नाही. मात्र त्यांनी उपोषण सोडलंय. काय तुमची प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया ही आहे की सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पाहिजे. ही आमच्यासारख्या देशभरातल्या तरुणांची भावना होती. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची आम्हाला गरज आहे आणि जनभावनेला लक्षात घेऊन त्यांनी उपोषण सोडलेलं आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे आणि त्यासाठी आंदोलन सुरूच राहील. आजही अभिजित इप्के यांनी म्हटलेलं आहे की जर चर्चा होत असेल तर त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दा हा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाचा असला पाहिजे. पण राजीनामा झाल्यानंतर सिस्टीम सुधारेल हे वाटतं. राजीनामा ही एक गोष्ट झाली की लोकशाहीमध्ये उत्तरदायित्व असलं पाहिजे आणि अकाउंटेबिलिटी असली पाहिजे, ती आम्ही मागतो आहोत. हा देश तो देश आहे ज्यामध्ये रेल्वेचे अपघात झाले म्हणून मंत्र्यांनी राजीनामा दिलेला देश आहे. त्यांचं दोषी असणं सिद्ध झालेलं नव्हतं तरी मंत्र्यांनी राजीनामा दिलेला देश आहे. त्यामुळे राजीनामा हा झालाच पाहिजे. पण सिस्टीम मध्ये रिफॉर्म्स हे पॉलिसी डिसिजन्स आहेत आणि सिस्टीमची ज्यावेळेस आम्ही गोष्ट करतो त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या पूर्ण सिस्टीमची आम्ही गोष्ट करतो. त्यामुळे पॉलिसी रिफॉर्म्स या सुद्धा झाल्या पाहिजेत ही सुद्धा आमची मागणी. आपण पाहतोय की प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांच्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये आपण पाहतो की महत्वाचं आहे ते म्हणजे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि त्याच्या मागणीसाठी हे खरं तर विद्यार्थी तरुण मंडळी रस्त्यावर उतरायचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अवधेश करिशन, मी वैभव पाटील, मुंबई.